इथं प्रत्येक क्षणाला तुम्हाला कमीपणा दाखवला जाईल. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सन्मानापेक्षा जास्त अपमान केला जातो. सन्मानाची अपेक्षा कधीच करू नका. इथं अपमान केला जाईल, तुमच्यावर अन्याय केले जातील, तुमच्याबद्दल अपराध केले जातील, पण तरीही कोणाला त्याच्याबद्दल तीळभर पश्चाताप वाटणार नाही. कलियुगाचं वार आहे हे. पण एक लक्षात घ्या, हजारो अन्याय तुमच्याबद्दल होऊ द्या, हजारो अपराध तुमच्याबद्दल लोकांनी करू द्या, तुम्ही फक्त प्रभूवर प्रेम करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. भक्त प्रल्हादांसारखं तर जीवन तुमचं नाही. त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट आहेत. जन्मदाता पिता, ज्याला आपण जन्मदाता म्हणतो, त्या पित्याने भक्त प्रल्हादांबद्दल अपराध केले, त्यांच्यावर अन्याय केले, उकळत्या तेलामध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, अन्नामध्ये विष कालवलं, अग्नीमध्ये टाकून दिलं, कडेलोट केला. जन्मदाता पिता जर आपल्याबद्दल असं करत असेल तर भक्त प्रल्हादांना काय वाटलं असेल. पण नाही, ते कष्टी झाले नाहीत, ते दुःखी झाले नाहीत, ते व्याकुळ झाले नाहीत, ते शांत राहिले. का? तर त्यांचा एक श्रीहरीवर विश्वास होता. हे नारायण, हे प्रभू, तुम्ही जे कराल ते कराल, बस तुम्ही माझे आहात, मला बाकी काय नको, तुम्ही आहात ना, बस. त्यांच्यावर विश्वास ठेवला. प्रभू आले, अन्याय होऊ द्या, भगवान एक दिवशी येतील आणि त्या अन्याय करणाऱ्याची छाती फाडून टाकतील आणि आपल्या भक्ताला जवळ घेतील. त्या दिवसाची वाट पहा, बस. भगवंतावर विश्वास ठेवा. काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, हर एक गोष्ट राहत नाही. म्हणून श्रीहरीवर विश्वास ठेवा. ते येतील, अन्याय घडू द्या, तुमच्याबद्दल अत्याचार होऊ द्या, जिथं तुमचं काही चालत नाही ना, तिथं शांत राहा. फक्त प्रभूवर विश्वास ठेवा, ते सर्व कार्य करतील. सर्व कार्य समर्थ आहेत माझा प्रभू. ब्रह्मांडाला सांभाळतो, तुम्हाला सोडून देईल. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. विश्वास ठेवा, माझे प्रभू येतील, नक्की येतील. अन्यायी दुराचारी यांना दंड देतील. तुम्ही फक्त माझ्या प्रभूवर विश्वास ठेवा.